नमस्कार, संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत गव्हाच्या कोंड्याची भाजी। ही भाजी खूप पौष्टिक असते आणि खूप छान लागते। चला तर मग आता करूयात रेसिपीला सुरुवात। ही गरम झालेली आहे। कढईमध्ये आपण जिरा आणि मोहरी घालूया। जिरा मोहरी तडतडायला लागलेली आहे। आता यामध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घालूयात। यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा छान गुलाबी परतून घ्यायचा। गॅसवर कांदा छान गुलाबी परतून घेऊ। यामध्ये कढीपत्ता घालायचा। हा आहे गव्हाचा कोंडा। आपण कुरडयासाठी गहू भिजत घालून चीक काढतो तो हा कोंडा आहे। कांदा आपला गुलाबी झालेला आहे। आता यामध्ये आपण भरपूर लसूण, अर्धा चमचा जिरे आणि 5-6 मिरचीचं हे वाटण केलेले आहे ते घालूया। तुम्ही हिरव्या मिरचीचं घातलं तरीही चालेल। थोडीशी यावरती कोथिंबीर घालूया। यामध्ये पाव चमचा हळद घालूया। पाव चमचा हिंग घालायचा आहे। आता थोडंसं परतून घेऊयात। तिखट चांगलं परतून घ्यायचं। तिखट चांगलं परतून घेऊ। चवीनुसार मीठ घालूया। आता हा कुरडईचा कोंडा घालूया। या कोंड्याची भाजी मस्त लागते। संपूर्ण कोंडा टाकून झाल्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक दणदणीत वाफ आणायची। त्याला आता एक भाजीला छान वाफ आलेली आहे। आपली ही कुरडयाच्या कोंड्याची भाजी तयार झाली। आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालूयात। मस्त पोह्यासारखी झालेली आहे ही भाजी। ही भाजी तुम्ही पोळीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता। गव्हाच्या कोंड्याची भाजी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू। हॅपी कुकिंग। भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत।